मायेची शाल आणि या मायनाक भंडारी चषकाच्या निमित्ताने आठवण म्हणून एक आपल्याला आठवण सन्मान चिन्ह भेट म्हणून प्रदान करतात, ते आपण स्वीकारायचं आहे. कोणाचं नाव सांग. हॅलो, हा इथेच स्टेजवर आहे. हो नाव काय नाव नाही. विलास सर, बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. प्रथमतः विलास सर एक ना बाकीच्यांचं स्वागत घेतो, तोपर्यंत सन्मान मिळतो. पुष्पगुच्छ आहेत त्या मान्यवरांना वरती बसायला सांग. आदरणीय दिनेशजी घोसाळकर साहेब इथे उपस्थित होते. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अक्षय कर्ज कोण शैलेश? हो, त्यांना आता ही नावं घेतली ती. आपण ते मला बोलायचं आहे, त्यांचे काम केलेलं नुसतं सन्मान द्यायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन अस्वस्थ व्हायचे. सर्व मान्यवर या स्पर्धेचे सर्व आयोजक आणि मान्यवरांना विनंती असेल व्यासपीठावरती येऊन अस्वस्थ व्हायचंय सर्वांना. आणि तिन्ही बक्षीस विजेते संघ आहेत ते पॅन्डॉलच्या समोरती यायचं आहे. तिन्ही संघांनी पॅन्डॉलच्या समोरती यायचं आहे. आपला बक्षीस या ठिकाणी घेण्यासाठी तिन्ही संघाचे कॅप्टन, संघ व्यवस्थापक आणि मालक आपण सर्वांनी इथे उपस्थित व्हायचं आहे. संघ मालकांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तिन्ही संघाच्या संघ मालकांनी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आणि नाना गुरुजी आपण वरती या. नाना गुरुजी आपण सर्वांनी व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. सर्व मान्यवर आपण व्यासपीठावरती या. तसंच या आपल्या चषका दरम्यान आपल्या स्थानिक आपले नाती बांधव आहेत, त्यांनी आमच्यासाठी आपल्यासाठी अथक मेहनत घेतली 3 दिवसासाठी. तर मी विशेषतः त्यांचे आभार करतोय, कारण त्यांनी पाणी देणं, चहा देणं या सगळ्या गोष्टी आम्हाला कशाची कमी पडून दिली नाही. त्यामुळे आज हा थेच्या वसुलीच्या ग्राउंडवर हा आपण सामना खेळला. त्या ग्राउंडच्या सर्व जबाबदारी ही आपली चुना टाकली असेल, बाउंड्री असेल, या सगळ्याची जबाबदारी त्यांनी अतिशय उत्तमरित्या पार पाडली. ते आमचे शैलेशजी राऊत आणि त्यांचं सर्व टीमवर्क यांना मी विनंती करतो की आपणही आपला सन्मान घ्यायचा आहे. शैलेशजी राऊत, मी अक्षय गोळेकरांना विनंती करतो. तसेच रोहित राऊत यांना विनंती करतो. मंदार पाटील, ऋतिक राऊत, ऋषिकेश राऊत आणि ऋतिक राऊत, मी सर्वांना विनंती करतो लवकरात लवकर आपण मंचाकडे यायचं आहे. शिंदनकर, तुकाराम शिंदनकर साहेब, आपणास विनंती असं की आपण मंचावर येऊन बसायचं आहे. सर्व अतिथी मान्यवर कृपया 10 मिनिटासाठी आपण 10 मिनिटासाठी, कारण आपण जे सगळं केलेलं आहे त्या मुलांना त्यांची पाठीवर थाप मिळायला पाहिजे. आपण इथे उपस्थित पाहिजे, म्हणून आपल्याला विनंती करतो की कृपया सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हायचं आहे. पुन्हा मी शैलेशजी राऊत, तसंच रोहित राऊत, मंदार पाटील, ऋतिक राऊत, ऋषिकेश राऊत आणि ऋतिक राऊत या सर्व आपल्या सहकार्यांना मी विनंती करतो की यांनी उत्तमरित्या आपलं सहकार्य केलेलं आहे. त्यांचा यथेच्छ मान सन्मान झाला पाहिजे. काम हे कुठलंही छोटं मोठं नसतं. काम हे काम असतं, जबाबदारी असते, आणि ती जबाबदारी पाळली तरच हे सर्व पूर्णत्वाला जातं. आणि म्हणूनच त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्णत्वाला नेलेली आहे. म्हणून त्यांचा छोटासा आपला सन्मान आपण करत आहोत. मित्र, आपण यूट्यूबच्या माध्यमातून जो आता सामना पाहिला, त्या सामन्यासाठी जे बक्षीस कुठे होतं, ठाण्यातील प्रसाद मोहिते यांच्याकडून विजयी संघाला त्यावेळेस 1000 रुपयाचं बक्षीस देण्यात आले. मी खांदेरी आरमारामध्ये कॅप्टनला विनंती करतो की आपण आपलं बक्षीस दर्शनजी पारकर यांच्याकडून घेऊन जायचं आहे. दर्शनजी पारकर, त्यांना दर्शनजी पारकर तर खांदेरी आरमाराच्या
खांदेरी आरमार संघाचा कॅप्टन आपण या कॅप्टन आर्यन खारकर, आर्यन खारकर. आपण आपलं बक्षीस घेऊन जायचं युट्यूबच्या माध्यमातून. अभिषेक पेडणेकर यांचे भाऊजी यांनी तिकडून आपल्याला बक्षीस पाठवलेलं आहे. आर्यन 1000 रुपयाचे बक्षीस. दर्शनजी पारकर, इथे इथे दर्शन सर, इथे इथे 1000 रुपयाचं पारितोषिक विजयी संघासाठी आलं होतं आणि ते अभिषेक पेडणेकर यांचे भाऊजी अर्थात ठाण्यावरती मॅच बघत होते आणि त्यासाठी फायनल विजेत्या संघाला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. सचिनजी कदम. आर्यन अभिनंदन. आजचा मायनाक भंडारी चषक आपल्या संघाने प्राप्त केला आपल्या संघनायकाच्या माध्यमातून. मला नाव सांगता तिथं. मित्र, मी नेहमीच म्हणतो कुठलाही उपक्रम केला तर त्याला योगदानाशिवाय ते अशक्य असतं. म्हणून या मायनाक भंडारी चषकासाठी जे संघ मेहनत मालक म्हणून संघ आपल्याला दिले गेले त्या संघ मालकांचा बी इथे इथे सन्मान होते. मी अंकितजी गोळकर यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेऊन जायचं आहे. कृपया अंकितजी गोळकर यांना विनंती करतो. कायमस्वरूपी आपल्याला ते संघ देत असतात. संघापाठी किती खर्च असतो आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे ही एक योगदान आहे, मोठं योगदान आहे. कारण आपल्याशिवाय आपण आपल्या अशा सहकार्याशिवाय हे सर्व अशक्य असतं. आणि म्हणूनच मी दर्शनजी पारकर आपल्यास विनंती करतोय की आदरणीय तसंच खांदेरी आरमाराचे संघ मालक सचिनजी कदम यांना मी विनंती करतो. कारण आयोजन होत असते पण आयोजनासाठी जर आपण हातभार लावला नाही त्याचं कार्य पूर्णत्वाला जात नाही. आणि म्हणूनच हो पालघर संघाचे मालक योगेशजी केणी साहेब, मी आपणास विनंती करतोय. योगेशजी केणी साहेब, मी आपणास विनंती करतोय. सन्माननीय योगेशजी किनी साहेब, आपण आपला सन्मान स्वीकार करण्यासाठी यायचं आहे. अंकित गुलेकर हे या संघाचे संघ मालक होते आणि त्यांनी हा स्वीकार केलेला आहे. त्यानंतर सचिनजी कदम ज्यांनी या स्पर्धेमध्ये फायनल पटकावली असे सचिनजी कदम संघ मालक खांदेरी आरमार संघ ज्यांनी बांधला आणि त्या संपूर्ण आरमाराचे प्रमुख जे होते ते म्हणजे सचिनजी कदम आणि त्यांनी खांदेरीवरती आरमार उभारला आणि ती खांदेरी जिंकली. आज आपण या ठिकाणी सचिनजी आपले इथे हार्दिक अभिनंदन. त्यानंतर योगेशजी किनी अर्थात प्रिन्स 11 पालघर संघाचे मालक आहेत. त्यांचा सन्मान होईल. प्रथमतः सचिनजी यांचा सन्मान करतोय. अभिनंदन सचिनजी कदम. 2026चा अजिंक्यपदाचा मानकरी चॅम्पियन चषक आपण घेऊन जाणार आहात. त्यानंतर रनर ऑफ संघाचे संघ मालक अर्थात या ठिकाणी किनी साहेब आहेत. योगेशजी किनी साहेब यांचा सन्मान होतोय. शेवटचा चौकार कोणी मारला होता? कुणाल भुसे. कुणाल भुसे आपण समोर यायचं आहे. त्याच्यासाठी पारितोषिक आले बघा, त्या चौकारासाठी पारितोषिक आलेलं आहे. कुणाल भुजे यांनी तो चौकार मारला होता आणि त्याच्यासाठी हे मान्यवर आपल्या इकडे आहेत ते या ठिकाणी पारितोषिक देत आहेत. कुणाल वरती यायचं आहे. फोटो आला पाहिजे, तिकडे आला पाहिजे तू, कारण फायनल मॅच मधला विनिंग स्टॉक तू केलेला आहेस. तुझ्या आयुष्यात कायमस्वरूपी लक्षात राहील. ही एक 500ची नोट नाही आहे, तर ही तुझ्या खांद्यावरती तुझ्या पाटणीवरती मारलेली थाप आहे. ती एक अभिमानाची नोट असणार आहे. कुणाल भुजे या खेळाडूंनी फायनल विजय करताना तो चौकार मारला होता, विनिंग स्ट्रोक मारला होता, त्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. सुरेशजी खडपे साहेब यांच्या शुभ हस्ते 500 रुपयाचं पारितोषिक.
अभिषेक पेडणेकर आपण सुद्धा या. संघ मालक अभिषेक पेडणेकर आपण यायचं आहे. अर्थात भंडारी सुभेदार भंडारी सुभेदार याचे मालक अभिषेक पेडणेकर, मी यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आणि मी दर्शनजी पारकर यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते संघ मालक म्हणून अभिजित पेडणेकरांचा सन्मान करायचा आहे. अभिषेक पेडणेकर या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी राहतोय. संघ आपला अभिनंदन आपलं सुद्धा. त्यानंतर पंच या स्पर्धेमध्ये ज्यांनी 3 दिवस अत्यंत जबरदस्त कामगिरी केली असे पंच संदीप जोशी आपण वरती यायचं आहे. संदीप जोशी सर आपण व्यासपीठावरती या. आपण आपला सन्मान स्वीकार करायचा आहे. ज्यांनी सतत 3 दिवस या स्पर्धेमध्ये पंचांची कामगिरी केली ते संदीपजी जोशी सर यांना आपण इकडे सन्मानित करणार आहोत. आणि त्यांच्या सोबत अर्थात शैलेश माडिक सर आपण सुद्धा या. शैलेश माडिक आणि संदीपजी जोशी यांना सन्मानित केलं जाईल. आणि ऋषिकेश पिंगलकर नाही आहे, संदीप जोशी यांना सन्मान केला जातोय. नंतर शैलेशजी माडिक आजच्या दिवसामध्ये ज्यांनी या ठिकाणी पंचांची कामगिरी केली असे शैलेशजी माडिक यांना सन्मानित केलं जाईल. शैलेशजी माडिक आपलं खूप खूप धन्यवाद. आजच्या दिवसामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या स्पर्धा आपण खेळवलात त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. देणगी वाचा एकदा लास्ट टाइमाची नव्याने आले त्यांची वाचली नाही आपण लक्षात थोडंसं त्यानंतर ज्यांनी आम्हाला देणगी दिली त्यांचे नावं पुढील प्रमाणे. पेडांबे ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री अविनाशजी बालाराम आसरेकर 2500 रुपये. श्री किरण राऊत वरसोली 2700 रुपये. नीरज भोसले थेरोंडा 5000 रुपये. श्री अविनाशजी बोरकर नागाव 500 रुपये. श्री भार्गव फडजी नागाव 500 रुपये. कित्ते भंडारी हितवडक मंडळाचे अलिबाग अध्यक्ष श्री बलवंत सिरसेकर साहेब यांच्याकडून 1001 रुपये. सौभाग्यवती स्मिता खेडेकर नांदगाव 1000 रुपये. श्री रवींद्र कासेकर मजगाव 500 रुपये. श्री एकनाथ थेरोंडेकर थल 1000 रुपये. सचिन बेंडकर 500 रुपये. अर्णव शिवप्रसाद तोडणकर बाबू तोडणकर धोकोडे यांच्याकडून 5000 रुपये. किम ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री अविनाशजी नार्वेकर यांच्याकडून अधिकजी नार्वेकर यांच्याकडून 5000 रुपये. बोडली भंडारी समाज अध्यक्ष श्री अजय पवार यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी प्राप्त झाली. श्री प्रशांत केसरीनाथ जाधव चौल रामेश्वर उपाध्यक्ष भंडारी समाज चौल यांच्याकडून 1000 रुपये. त्याबरोबर सुरेश शांताराम खोत अध्यक्ष भंडारी समाज चौल रोदंड 1000 रुपये. मुरुड डोंगरी भंडारी समाज यांच्याकडून तब्बल 10,000 रुपये. सुबोध महेश कांबळे थल चालमाला यांच्याकडून 1000 रुपये. मोहन खोत अर्थात मापगाव यांच्याकडून 1000 रुपये. नाशिकेत पारकर 2000 रुपये. त्यानंतर श्री प्रसाद पिलनकर साहेब यांच्याकडून 2000 रुपये. तुकाराम सिलधनकर यांच्याकडून 2000 रुपये ही रक्कम या ठिकाणी प्राप्त झाली. त्यासाठी या सर्व देणगीदारांचे खूप खूप आभार असणार आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी हे 3 चषक दिले, एक प्रथम द्वितीय तृतीय असे 3 चषक ज्यांनी पुरस्कृत केले ते सन्मान्य संतोषजी कीर किम ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य यांचे खूप आभार. त्यानंतर या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाची रोख रक्कम या ठिकाणी प्राप्त झाले ते सन्माननीय नंदुशेठ मयेकर सलग 5 वर्षे ज्यांनी रक्कम दिली ते नंदुशेठ मयेकर नागाव यांचे खूप आभार. या स्पर्धेला मालिकावीर वॉशिंग मशीन ज्यांनी दिली ती कुमारी आशिरा अश्विनी कुमार पाटील यांचे खूप आभार. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि मालिकावीर ही चषक ज्यांनी उपलब्ध करून दिली ते दर्शन ज्योतिप्रकाश पारकर यांचे खूप आभार. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सायकल ज्यांनी प्राप्त करून दिली ते कल्पेश
खवणेकर यांचे खूप आभार. आणि या स्पर्धेला उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्यांनी सायकल उपलब्ध करून दिली ते दर्शन ज्योती प्रकाश पारकर यांचे खूप आभार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याने गेले 3 दिवस मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून चषक अत्यंत उत्कृष्ट दिला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये लक्ष ठेवलं आणि ही स्पर्धा उत्कृष्टरित्या खेळवली असे अर्थात ज्यांच्या नावाने हे चषक दिलं होतं ते कैलासवासी सीताबाई रामचंद्र आमरे यांच्या स्मरणानिमित्त श्री विलासजी आमरे यांनी पुरस्कृत केलेला हा सामनावीर चषक या ठिकाणी दिला. त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. ज्या ज्या व्यक्तींनी आज त्या स्पर्धेला मदत केली त्या सर्व व्यक्तींचे खूप आभार व्यक्त करतोय. आणि विशेष सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. आजच्या दिवसांमध्ये आजच्या फायनल डे मध्ये विशेष सन्मान असणार आहे. सन्मान ते हे करा ना. तुम्हाला तर माहिती आहे झाली की लिहून दिले मगाशी. सन्मान कुठे घेतला होता? हे करायचं ना, काय करायचं हा? ह्याचं घ्या पहिला. आजच्या स्पर्धेमध्ये विशेष सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. अर्थात राजवीर अभिषेक पेडणेकर किहिम गावचा हा सुपुत्र अर्थात अभिषेक पेडणेकर याचा सुपुत्र ज्याने अंडर-40 रायगड लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये रायगड संघाचं प्रतिनिधित्व केलं तो म्हणजे राजवीर अभिषेक पेडणेकर. आपण वरती यायचं आहे. राजवीर वरती आहे आणि त्याला सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. दर्शनजी पारकर साहेब आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. आज आपल्या अलिबाग तालुक्यातला हा खेळाडू अंडर-40 मध्ये रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं आणि अर्थात अभिषेकचा हा सुपुत्र या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट दर्जाची कामगिरी करतोय आणि रायगड अंडर-40 मध्ये रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय असा राजवीर अभिषेक पेडणेकर याला आपण या ठिकाणी सन्मान करतोय, सत्कार त्याचा करतोय. एक उत्कृष्ट दर्जाची कामगिरी करून या रायगडच्या संघामध्ये आपली निवड सार्थक ठरवली तो राजवीर अभिषेक पेडणेकर किहिम याला सन्मानित करतो. त्याचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर कुमारी आशिरा अश्विन कुमार पाटील 10वी इयत्तेमध्ये शिकताना मुंबई क्रिकेट असोसिएशनची ती संलग्न आहे आणि अंडर-15 मध्ये खेळली आणि त्याचबरोबर MCA ला संलग्न आहे. मुंबई क्रिकेटला असोसिएशनला ती संलग्न आहे आणि उद्या विरार येथे अंडर-15 मध्ये ती लेदर बॉलचा सामना खेळण्यासाठी जाणार आहे. त्यासाठी तिला शुभेच्छा देऊया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अर्थात आशिरा अश्विन कुमार पाटील हिला या ठिकाणी हिचा सन्मान केला जातोय, हिचा सत्कार केला जातोय. अगदी कमी वयामध्ये अत्यंत उत्कृष्ट खेळ केला. तिने मगाशी सांगितलं की मी फलंदाज नाही आहे, गोलंदाज नाही आहे, मी माझ्या क्षेत्ररक्षणाच्या जीवावरती या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आले आणि ही उत्कृष्ट कामगिरी केली. चला त्यानंतर या पुढील विशेष सन्मानाकडे वळूया. अर्थातच बघा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जी सर्वात मोठी प्रतियोगिता स्पर्धा खेळवली जाते त्याकडे आपण पाहत असतो म्हणजे ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग. अर्थातच या स्पर्धेला अलिबाग तालुक्यातून एक खेळाडू खेळायला गेला त्याचा सार्थ अभिमान काल देखील आम्हाला होता, आज देखील आहे आणि तो निरंतर राहील अशा आर्यन खारकर मॅन फ्रॉम थळ याचा विशेष सन्मान आपण करतोय. आर्यन यायचा आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अगदी आपण पाहतोय थळ या गावामध्ये जन्म घेतला आणि त्याच्या अथांग प्रयत्नांच्या जोरावरती आज ISPL विनिंग टीमचं प्रतिनिधित्व करत असताना आपण पाहतोय आर्यन खारकर हा चेन्नई सिंगम या संघाकडून खेळत होता. एकदा जोरदार टाळ्या आर्यनसाठी आणि त्याला शुभेच्छा देखील देऊया. व्यासपीठावरती उपस्थित अर्थातच आपण पाहतोय निलेशजी खोत यांना विनंती असेल. आपल्या शुभ हस्ते आर्यन खारकर याचा सन्मान विशेष सन्मान होतोय. अगदी आपण पाहतो या हंगामामध्ये चेन्नई सिंगम या संघानं ISPL चा तो करंडक जिंकला आणि त्या संघामध्ये आर्यन खारकर हे नाव होतं. एकदा जोरदार टाळ्या आर्यन खारकर साठी झाल्या पाहिजेत. मित्रो जो अभ्यास आपण केलेला आहे
या मुलांचं क्रिकेटमधील कला कौशल्य आपल्या लोकांना दिसायला पाहिजे, यासाठीच हा अट्टहास आहे. आपला समाज एकसंघ आला पाहिजे आणि जो मायनाक भांडारी चषकाला मायनाक भांडारी जे नाव दिले ते इतिहासामध्ये लुप्त झालेलं नाव किंवा इतिहासामध्ये जे प्रसिद्ध व्हायला पाहिजे ते प्रसिद्ध न झालेलं नाव प्रसिद्धीसाठी आपण हा अट्टहास केलेला आहे. मायनाक भांडारी हे शिवाजी महाराजांचे पहिले आरमार प्रमुख आहेत. हे आपल्याला अजून पाठ्यपुस्तकात शिकवलं गेलेलं नाही आणि त्याचा इतिहास खरा इतिहास जगासमोर यावा यासाठी हा अट्टहास आहे. त्या उद्दिष्टानेच हेच सामने आपण भरवतो. त्याच उद्देशासाठी आपण आर्यन खारकर सारखा मुलगा ISPL ला गेला आणि असेच हे भावी खिलाडी आपले ISPL सारखे जावं आणि त्यांचं करिअर घडवं यासाठीच अट्टहास. मी पुढील धुरा पुन्हा चला अजून एक ISPL चा स्टार आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या खऱ्या अर्थानं सर्वांच्या समवेत होता, ज्यानं पालघरचं कित्येक वर्ष प्रतिनिधित्व केलं असा करण मोरे याला खऱ्या अर्थानं आपण इथे विशेष सन्मान 2025 रोजी मुंबई या संघाला बिलॉंग्स करतोय, 2026 रोजी कोलकाता या संघाला बिलॉंग्स करणारा आपण पाहतोय करण मोरेचा इथे विशेष सन्मान. मी प्रकाशजी पारकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे करण मोरे यांना. चला करणचा छोटासा इंटरव्ह्यू घेऊया. करण आज कसं वाटलं अलिबागमध्ये आलास, आपला संघ फायनलचा अंतिम सामना खेळत होता, एकंदरीत काय म्हणशील अलिबाग टेनिस क्रिकेट बद्दल कसं वाटलं आज खेळताना? नक्कीच छान वाटलं. गेल्या 2 वर्षा अगोदर पण आलो होतो, तेव्हा पण आम्ही फायनल भरलो होतो आणि मला चांगलं वाटतं की भंडारी समाजाच्या मॅच इकडे होतात तर आम्हाला पण त्या हिशोबाने अलिबागला यायला भेटते आणि अलिबागचं जे माहोल आहे त्या माहोलची मजा घेता येते. अंतिम सामन्यामध्ये जो विपक्ष संघ होता खांदेरी हारमार या संघाबद्दल 2 शब्द काय म्हणशील, कसा खेळ झाला? नक्कीच त्यांनी बरेच तुम्ही सामने बघितले असतील तर जेव्हा शेवटची मॅच असते तेव्हा चेस करणं कठीण असते, तर त्यांनी शेवटच्या मॅचला 60 रन चेस केले ते तुम्हाला इझी वाटत असतील पण तेवढे इझी नसतात. त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली त्याच्यामुळे त्या लोकांनी चेस केले. एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया करण मोरेसाठी. आपल्या आज कुटुंबातील एक कुटुंब प्रमुख म्हणून आपण नेहमी करणकडे पाहत असतो. करणचा इथे होतोय यथोचित मान सन्मान आणि सत्कार. योगेशजी किणी यांच्या संघामध्ये तो खेळत होता, प्रिन्स 11 पालघर या संघाचं प्रतिनिधित्व करत होता आणि संघाला विशेष कामगिरी करत असताना त्याची वर्णी आज अलिबागमध्ये लागते आणि त्याचा विशेष सन्मान. त्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय श्री संदीप पाटील यांना विनंती असेल आपला विशेष सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. सर संदीप पाटील यांच्याबद्दल सांगायला गेलं तर अगदी मुंबईमध्ये एक वेगळं क्रिकेट संदीप पाटील सरांच्या माध्यमातून नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. मग सुप्रीमो चषक असेल, रतनबुवा स्मृती चषक असेल, या अशा अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये सर संदीप पाटील यांची नेहमी वर्णी लागत असते आणि त्या कारणास्तव त्यांचा विशेष सन्मान होतो. मी संतोषजी कीर साहेब यांना विनंती करतोय की आपलं शुभ असते, कारण या भव्य दिव्य ट्रॉफी बघतोय हे मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी जे केलेलं आहे ते यांच्यामुळे योगदानामुळे होते. म्हणूनच मी संतोषजी कीर यांना विनंती करतो की आपलं शुभ असते त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर आजच्या स्पर्धेमध्ये आपण जे समालोचक या ठिकाणी आपल्याला लाभले असे निखिल पडते यांना आपण सन्मानित करतोय. निखिल पडते त्यानंतर ऑल इंडिया 40+ RCB बॉईज भिवंडीमध्ये यामध्ये 2nd नंबर प्राइज प्राप्त केलेला आपल्याच अलिबाग तालुक्यातला खेळाडू म्हणजे प्रसाद पिलनकर याला आपण सन्मानित करणार आहोत. प्रसाद पिलनकर कुठे असेल तर आपण या आहे प्रसाद पिलनकर आहे बघा. प्रसाद पिळणकर यांच्याबद्दल थोडेसे 2 शब्द म्हणूया. अगदी जेव्हा प्रसाद 11 अलिबाग हा संघ अलिबागच्या टेनिस क्रिकेट कुरुक्षेत्रावरती अधिराज्य गाजवायचं ना, त्या संघाची संघबांधणी नेहमी प्रसाद पिळणकर नेहमी करायचे. एज इज अ जस्ट नंबर आपण नेहमी म्हणायचो. असे आपले विशेष प्रसाद दादा पिळणकर यांचा विशेष सन्मान. सूरजजी खोत साहेब यांना विनंती करतो की आपलं शुभ असते. सूरजजी खोत साहेब चौल भंडारी अध्यक्ष. आणि प्रसाद मला वाटतं यावर्षी सुद्धा 40+ ऑल इंडिया चषक आपण अलिबागकरांनी आणलेला आहे ना. येस कालच्या दिवसामध्ये भिवंडी येथे 40+ राकेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संघ मैदानाच्या वरती उतरला होता आणि त्या सामन्यामध्ये त्या संघामध्ये प्रसाद पिळणकर हे नाव आपल्याला तिथे पाहायला मिळालं आणि त्या नावाचा इथे विशेष यथोचित मान सन्मान आणि सत्कार होतो. व्हेरी वेल डन मॅन प्रसाद पिळणकर. त्यानंतर आपण या ठिकाणी समालोचक निखिल पडतेचा सन्मान करतोय. त्याला
कॉमेंट्रीसाठी जायचं आहे पुढे. नाईटची स्पर्धा आहे. तर मी निखिलला विनंती करतोय आपण आपला सन्मान स्वीकार करायचा आहे. निखिल पडते गेले 2 दिवस म्हणजे पहिला दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी समालोचक म्हणून लाभले, ज्याने अत्यंत उत्तम दर्जाचं समालोचन या संपूर्ण स्पर्धेमध्ये केले. असे गुंजीस गावचे समालोचक, एक नवतरुण समालोचक आज संपूर्ण रायगड जिल्हा बरोबर अनेक राज्यामध्ये ते समालोचन करत आहेत. असे निखिल पडते यांना आपण सन्मानित करतो आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने. खूप खूप धन्यवाद निखिलजी पडते. मायनाक भंडारी चषकामध्ये अत्यंत उत्तम दर्जाचं समालोचन आज आपलं राहिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद निखिल पडते. त्यानंतर पुढील सन्मान असणार आहे अर्थात गुणलेखक आर्यन पाटील. आर्यन पाटील यांनी अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं गुणलेखन या ठिकाणी केलं होतं आणि त्याला आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. अविनाशजी आसरेकर आपण पुढे यायचं. आपल्या शुभ हस्ते आर्यन पाटील या गुणलेखकाचा सन्मान होईल. त्यानंतर पुढील सन्मान असणार आहे अर्थात गीतेश पडवल. गीतेश पडवल आपण सुद्धा यायचं आहे. गीतेश पडवल यांनी सुद्धा खूप चांगली कामगिरी केली होती. गीतेश पडवल आपण पुढे या, आपण सन्मान स्वीकार करायचा आहे. गीतेश पडवल. त्यापुढील सन्मान असणार आहे अर्थात आमच्या संपूर्ण या स्पर्धेला घराघरामध्ये पोहोचवण्याचं कार्य ज्यांनी केलं आणि घरामध्ये बसून ही स्पर्धा पाहण्याचा आनंद घेतला अशा AK वाहिनीचे एक सदस्य या नात्याने आपण संपूर्ण टीमच्या वतीने हा सन्मान स्वीकार करायचा आहे. AK नाशिकेतजी पारकर आपण हा सन्मान स्वीकार करायचा आहे. नाशिकेतजी पारकर यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाईल. AK वाहिनी लाईव्ह स्पोर्टचे जे चालक आहेत त्यांचा आपण सन्मान करतोय. सर्वांचा सन्मान असेल अर्थात सर्व कॅमेरामॅन, ऑपरेटर आणि AK वाहिनीचे मालक यांचा खूप खूप अभिमान आहे. खूप चांगली स्पर्धा आपल्या माध्यमातून संपूर्ण या ठिकाणी घराघरामध्ये दाखवण्यात आली, त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. तदनंतर आपण पाहतोय अगदी आपण 3 दिवसांमध्ये यांचं समालोचन ऐकलं. तब्बल 35 वर्षांचा दीर्घ अनुभव असणारे सर संजय म्हात्रे यांचा विशेष मान सन्मान इथे होतोय. ॲज अ ऑफिशियल कॉमेंट्रेटर, समालोचक म्हणून त्यांनी अगदी महत्वाची भूमिका या स्पर्धेमध्ये दाखवली. पण 35 वर्ष तब्बल समालोचन क्षेत्रामध्ये गाजणार हे नाव आपण पाहतोय सर संजय म्हात्रे सरांचा सन्मान. सर तुकाराम शिरदणकर आणि नाना गुरुजी यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण संजय म्हात्रे सरांचा आपण इथे करूया. एक छानशी मायेची उबदार शाल आणि एक या स्पर्धेची आठवण म्हणून आपण त्यांना सन्मान चिन्ह देतोय. 3 दिवसामध्ये चांगलं समालोचन सर संजय म्हात्रे यांनी केलं. त्यांच्या अगदी आपण पाहतोय वेगळ्या वाणीतून समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. एकदा जोरदार टाळ्या संजय म्हात्रे सरांसाठी होऊन जाऊ द्या मित्रांनो. समालोचन क्षेत्रामध्ये अगदी तब्बल 35 वर्षांचा एक मोठा दीर्घकाळ अनुभव त्यांना आहे, त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याच कारणास्तव आपण त्यांचा यथोचित मान सन्मान. तदनंतर या सामन्यासाठी विशेष हातभार लावणाऱ्या आपण पाहतोय सन्माननीय सौभाग्यवती प्रेरणा भाटकर मॅडम यांचा विशेष सन्मान इथे होतोय. अगदी पहिल्या सामन्यापासून बघा, एक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो आणि ही नारी शक्ती यांचा विशेष सन्मान करण्यासाठी विनंती करतो. या संस्थेचा एक घटक, अनमोल घटक आहेत, त्या देखील त्यांचा विशेष सन्मान करण्याची विनंती. आपण अशिरा आपण या अशिराला विनंती असेल. अशिरा येस, यायचं आपले शुभ हस्ते आपण पाहतोय विशेष सन्मान आपण करतोय. प्रेरणा भाटकर मॅडम यांचा आपण विशेष सन्मान. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो वाजवायच्या आहेत, कारण का यांचं विशेष योगदान आहे. या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत केली आहे. दिवसाचा रात्र केली, रात्रीचा दिवस केला आणि त्या कारणास्तव हा विशेष सन्मान होतोय. त्यानंतर शब्द सुमनाने अर्थात मंडप डेकोरेटर रुपेश आणि राकेश आपण यायचं आहे. रुपेश आणि राकेश आपला सन्मान होईल. मंडप डेकोरेटर रुपेश आणि राकेश आपण यायचं आहे. जर नसेल तर आपले मित्र असतील तर आपण या. आर्यन घ्या आपण विशेष त्यांचा सन्मान करतोय.
अर्थात मंडप डेकोरेटर अत्यंत सुंदर या ठिकाणी सजवलं होतं आणि कल्पेश सामणेकर कवणेकर आपण या ठिकाणी सन्मान या ठिकाणी द्यायचा आहे. कल्पेशजी यांच्या शुभ हस्ते अर्थात मंडप डेकोरेटर यांचा सन्मान स्वीकार करत आहेत आर्यन. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेला ज्याने आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं ते म्हणजे वर्सोली गावचे स्पीकरवाले पडवल काका मला वाटते दत्तारामजी पडवल. आपला विशेष सन्मान असणार आहे कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये दत्तारामजी पडवल यांच्या स्पीकरच्या माध्यमातून आमचा आवाज घराघरामध्ये पोहोचवला गेला. अत्यंत सुंदर असं ज्यांचं स्पीकर आहे असे दत्तारामजी पडवल यांना आपण सन्मानित करतोय. समुद्राच्या कुशीत हे वर्सोली गाव बसले आणि किती जरी वय झालं तरी मन म्हातारं होत नाही. तसं आम्हाला असे गाणी लावून त्यांनी संगीत करून आम्हाला पुन्हा आपल्याला आठवणीत नेले की आपण शाळेच्या जीवनामध्ये कॉलेजच्या जीवनामध्ये होतो तसं आम्हाला संगीत देऊन त्यांनी अतिशय आम्हाला उत्साह मिळाला. पुढे चला काका. आणि विशेष म्हणजे अगदी जुनी गाणी, अगदी क्रिकेटमध्ये ही गाणी अगदी नसतात परंतु या सर्व मुलांना अगदी जुनी गाणी ऐकून त्यांना त्या गाण्यांवरती ताल धरायला लावला, नाचायला लावले. मी खडसे साहेबांनी विनंती करतो की आपले शुभ हस्ते आदरणीय पडवळ साहेबांना सन्मानित करायचं आहे. मंडप डेकोरेटर आपण या लगेच. कृपया मी एक विनंती करतो, कोणाचा इथे सन्मान व्हायचा असेल राहिलेला असेल चुकून तर कृपया आम्हाला सांगा. आमच्याकडून नजर चुकीने जर कोण राहिलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, पण आपण मोठ्या मनाने पुढे यायचं आहे आणि आपला सन्मान घ्यायचा आहे. काय कुठलाही प्रोग्राम होतो थोडीशी चूकभूल होते तर असं होऊ नये म्हणून आम्हीच आपल्याला विनंती करतो जर कोणाचा सन्मान राहिला असेल तर कृपया आपण तो येऊन सांगावा आम्हाला. धन्यवाद. हा सन्मान अर्थात आम्हाला माहीत नाहीये परंतु या लोकांचा सन्मान हा आम्ही 3 दिवस इथे आहोत. आम्हाला माहीत आहे काय मेहनत आहे या एका स्पर्धेला. ज्यांनी अतंग मेहनत घेतली असे 4 कलाकार इथे यायचे. 4 कलाकार आपल्याला माहीत आहेत. अर्थात विलास आंबरे साहेब, दर्शन पारकर साहेब, अक्षय गुलेकर आणि सचिन कदम या 4 जणांचा आपण सन्मान करणार आहोत. कारण मायनाक भंडारी चषक ज्यांनी आज समाजाच्या विकासासाठी उत्कर्षासाठी ज्यांनी खेळवला आणि गेली 3 दिवस अथंग मेहनत केली आणि ही स्पर्धा या ठिकाणी योग्यरित्या पार पाडली असे 4 आपले सुभेदार आहेत. सुभेदार आपण या विलासजी आपण पुढे यायचं आहे. सचिन सर आणि पारकर साहेब आणि अक्षय पारकर साहेब आपण या पुढे. कारण या 4 सुभेदारांनी आज गेली 5 वर्ष या समाजाला पुढे आणण्याचं कार्य केलेलं आहे. कल्पेश आपल्या खवणेकर, अश्विन पाटील आपण पुढे या. अश्विन पाटील आपण सुद्धा चला. 4 नाही आहे, जास्त आहेत. अश्विन पाटील आपण चला. आणखीन काही नावं आहेत. नाव सांगा. अंकित गुलेकर, नाव अभिषेक पेडणेकर आपण सुद्धा चला. अभिषेक पेडणेकर आपण सुद्धा यावरती. अभिषेक पेडणेकर ज्यांची नावं मी घेतली त्यांनी पटापट या लवकर या. आपली मेहनत खूप आहे. आम्ही फक्त 4च बोलत होतो परंतु पाठी बरेच आहेत. विशेष सन्मान आहे. निलेश सर आपण सुद्धा या. निलेश सर आपण सुद्धा या. निलेश या. मेहनत आहे आपली. आपल्याला फक्त फोटोमध्ये यायचं आहे. आम्हाला माहिती आहे तुमची मेहनत किती आहे ते. आम्ही फक्त 4च बोलत होतो परंतु त्याच्या मागे पडद्याच्या मागे खूप होते. प्रेरणा भाटकर आपण सुद्धा उभे राहायचं आहे. आपण सर्वांनी उभे राहा. या सर्व सुभेदारांनी या भंडारी समाजासाठी भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था अलिबाग ज्यांनी खूप मेहनत घेतली त्यांच्या पाठीमागे सुद्धा आणखीन बरेचसे लोक होते ज्यांनी आज ही स्पर्धा आणि भंडारी समाजाचा उत्कर्षासाठी अपार मेहनत घेतली. ते सर्वच संतोषजी कीर मी आपणास नम्र विनंती करतो की आम्ही आपले फक्त प्यादे आहोत. जे करते करवे ते सगळे आपल्यासारखे थोडे नंदुशेठ मयेकर असतील पण तिथे उपस्थित नाही आहेत.
म्हणजे ह्या चषकाला हातभार लावणारे सर्वच आहेत, पण सर्वांचा सत्कार सन्मान तसाही आता असा करता येणार नाही आणि ते इथे आहेत सुद्धा नाही. मी शब्दसुद्धा नाही, सर्वांनाच मी घेतो, गृहीत धरतो आणि हा सन्मान सर्वांसाठी असं मी समजतोय. धन्यवाद. आपण हा सन्मान स्वीकार केल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. आपली मेहनत, आपलं प्रेम या समाजावरती राहिलेलं आहे. आता आपण बक्षीस समारंभाकडे वळतोय. बक्षीस समारंभाला बराचसा उशीर झालेला आहे आणि त्यामुळे आपण बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाकडे वळतोय. मनोज पाटील आपण सुद्धा वरती यायचं. मनोज पाटील विशेष सन्मान सुद्धा आपला आहे. मनोज पाटील आपण लगेच या. एकदा परत प्रथम आता जेव्हा आपण हे देऊ तेव्हा ते उल्लेख होईल. एक नंबरचं पारितोषिक आहे पण गुपित आहे, गुपित नाव जाहीर नाही करायचं. त्यानंतर आपण बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत, जो बराचसा लांबलेला आहे. अगदी सर्व खेळाडू या ठिकाणी प्रतीक्षा करत आहेत. अमृत सर घ्यायचा, तिन्ही संघ उपस्थित आहेत. तर पहिला पारितोषिक आपण या ठिकाणी देतोय ते म्हणजे फायनलच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो जातोय आणि जो पुरस्कार ज्यांनी दिलेला आहे ते कैलासवासी सीताबाई रामचंद्र आंबरे यांच्या स्मरणानिमित्त या संपूर्ण स्पर्धेमध्ये सामनावीर चषक या ठिकाणी दिला गेला आहे. ते श्री विलासजी आंबरे साहेब यांच्याकडून पुरस्कृत चषक आहे. आणि फायनल मॅचमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली ती म्हणजे 4 चेंडूमध्ये 17 धावा कुटणारा खेळाडू आहे, तो म्हणजेच खांदेरी आरमार स्थल संघाचा आर्यन खारकर. आणि याला पारितोषिक देण्यासाठी मी विलासजी यांना सुद्धा विनंती करतो. तुम्ही संपूर्ण पारितोषिक दिलेले आहात. अर्थात संपूर्ण स्पर्धेला पारितोषिक आपल्या माध्यमातून आले होते. मी विलास सरांना सुद्धा विनंती करेन की आपण सुद्धा पुढे उभे राहायचं आहे. आपण या आप्पा आणि त्यांच्यासोबत विलास नाशिक पारकर साहेब मामा आपण सुद्धा यायचं आहे. चला तिन्ही संघांना विनंती असेल की समोर यायचं आहे. थोडंसं आपण बक्षीस समारंभाचा कार्यक्रम इथे आप्पा खोत साहेब या. तिन्ही संघांना दोघांचे विनंती शुभ असेल. असते. या फायनलच्या मॅचमध्ये आर्यन खारकर या खेळाडूने तब्बल 4 चेंडूमध्ये 17 धावा कुठल्या आणि या स्पर्धेमध्ये फायनलच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी हा चषक त्यांनी प्राप्त केलेला आहे. अभिनंदन आर्यन खारकर या स्पर्धेतला फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. त्यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज कोणीही कामगिरी केली ते देण्यासाठी सर्व संघांना विनंती असेल जरा पुढे या, थोडं पुढे यायचंय, थोडस पुढे या. आणि हे पारितोषिक आहे ते म्हणजे सायकलच्या रूपात कल्पेशजी खवणेकर यांनी पुरस्कृत केलेली सायकल आणि त्याचबरोबर श्री दर्शन ज्योतिप्रकाश पारकर यांनी पुरस्कृत केलेला चषक आहे. आणि हे दोन्ही पारितोषिक देण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतोय. चला मान्यवरांची नावं असतील. सन्माननीय आचरेकर सर यांना विनंती असेल थोडं पुढे यायचं आहे. आणि शिवधनकर सर यांना देखील विनंती असेल की पुढे यायचं आहे. शिवधनकर सर येस. एनी गेसेस कोण असेल या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट? एनी गेसेस अगदी सर्वोत्कृष्ट आणि सर्वाधिक विकेट कमवणारा ज्याच्या नावावरती लिहिल्या गेल्या पालघर ते अलिबागचा अंतर कापणारा भागेश ठाकूर ठरतोय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. भागेश ठाकूर इथे ठरतोय. ज्याच्या नावावरची तब्बल 12 विकेट आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये भागेश ठाकूर 12 विकेट प्राप्त करतोय आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय. येस भागेश, काय म्हणशील गोलंदाजी करत असताना? अगदी आज अलिबाग मध्ये आला, चांगलं क्रिकेट खेळला, चांगली गोलंदाजी झाली आहे आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज आपलं नाव घेतलं जातं. एकंदरीत काय बोलशील या स्पर्धेविषयी? प्रथमतः तर म्हणजे नक्कीच आनंद आहे की गोलंदाज माहिती आहे, परंतु पूर्ण टुर्नामेंटमध्ये खूप गोलंदाजी केली होती.
फक्त शेवटच्या मॅचमध्ये गोलंदाजी त्या प्रकारची करता आली नाही. त्याचं खूप दुःख आहे, कारण की आम्ही 2 वर्ष इकडे आलो आणि दोन्ही वेळेस आम्ही रनर्स अप राहिलेत. त्याचं ते मनामध्ये एक नक्कीच दुःख आहे. आणि आपल्या या टुर्नामेंटबद्दल बोलायला गेलं तर नक्कीच खूप सुंदर असं आयोजन आणि नियोजन आहे. मतलब कुठल्याच पद्धतीची काहीच आम्हाला प्रॉब्लेम इकडे जाणवला नाही. आणि योगेश दादाचा खूप खूप आभार मानेल की त्यांनी आम्हाला इकडे बोलवलं आणि त्यांनी आमची कुठलीच गैरसोय होऊ दिली नाही. खूपच सुंदर असं आयोजन होतं आणि तेवढंच प्रेम आम्हाला इकडून मिळतंय, तर नक्कीच धन्यवाद त्यासाठी. आणि कुठेतरी एक मनामध्ये खंत आहेच की पूर्ण टुर्नामेंटमध्ये गोलंदाजी झाली होती, परंतु फायनलमध्ये गोलंदाजी करता आली नाही. चला भागेश ठाकूरसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. अलिबाग म्हटलं की टाळ्यांची कंजूसी आपण कधीही करत नाही आणि ही सायकल आहे, हे पारितोषिक आहे, अगदी ठोसपणे सांगणार आणि आपण पाहतोय एका वेगळ्या आत्मविश्वासानं सांगणार की ही सायकल आहे ना, ही स्पोर्ट्स बायसिकल आणली कुठून, तर ती अलिबाग मधून आणली आहे. ही मायनाक भंडारी चषक 2026 मधून आणली आहे. भागेश ठाकूर ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. आणि हे पारितोषिक सायकलच्या स्वरूपात कल्पेशजी खवणेकर साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे. चषक आहे ते दर्शन ज्योतिप्रकाश पारकर यांनी पुरस्कृत केलेला चषक आहे. आणि त्यानंतर फिटनेस पाहिजे म्हणूनच ही सायकल ठेवलेली आहे. कारण क्रिकेट बोललं, खेळ म्हणालं की फिटनेस पाहिजे आणि फिटनेसचा विचार करूनच ही सायकल आपण दिलेली गेलेली आहे. आणि त्यानंतर या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. या स्पर्धेमध्ये उत्कृष्टरित्या कामगिरी केली, अर्थात चषक आहे तो दर्शन ज्योतिप्रकाश पारकर यांनी पुरस्कृत केलेला चषक आणि सायकल सुद्धा अर्थात श्री दर्शन ज्योतिप्रकाश पारकर यांनी पुरस्कृत केलेले आहे. आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज आहे ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 112 धावा आणि त्याचबरोबर 11 षटकार आणि 7 चौकार या टोक्याने कुठले आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला आहे. भंडारी सुभेदार किनिया संघाचा शुभम मांजरेकर मॅन फ्रॉम श्रीवर्धन ठरतोय सर्वोत्कृष्ट फलंदाज. शुभम यायचा आहे आणि आपला यथोचित मान सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद शुभमला देखील असतील, धन्यवाद अभिषेक पेडणेकर यांच्या संघाला देखील असतील. शुभमने चांगलं क्रिकेट दाखवलं, चांगली फलंदाजी दाखवली. आपण पाहतोय षटकार चौकार यांची आतषबाजी केली आहे आणि विनंती असेल व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहतोय मान्यवर गुणेकर गणेशजी गुणेकर आपण चला पुढे. खडपे साहेब आपण सुद्धा पुढे चला. आपल्या शुभ यस हस्ते आणि त्याचबरोबर दर्शनजी आपण सुद्धा पुढे थांबा. आपण सुद्धा या ठिकाणी चषक आणि सायकल दिलेली आहे. दर्शन पारकर साहेब आपण सुद्धा थांबा. आपल्या माध्यमातून ही दोन्ही पारितोषिकं या ठिकाणी आले. दर्शनजी पारकर यांनी पुरस्कृत केलेली सायकल आणि चषक. येस सायकल तर मिळते. शुभम कसं वाटतं एकंदरीत आपण पाहतोय सुपर 3 मध्ये संघ पोहोचला होता. संघानं चांगली कामगिरी पहिल्या दिवसामध्ये केली, अगदी सर्व संघांना हरवून सुपर 3 मध्ये संघ पोहोचला. एकंदरीत संघाबद्दल काय म्हणशील आणि संघ मालकाबद्दल अभिषेक अभिदादा पेडणेकर यांच्याबद्दल 2 शब्द करणं अनिवार्य आहे, काय म्हणशील? सर्वप्रथम तर अभिषेक दादाचे धन्यवाद मानतो की कारण त्यांनी 2 सलग मला कॅप्टनशिप देऊन विश्वास दाखवला. वर्षी आम्ही हारलो पण यावर्षी तरी नंबर पटकावला आहे. पुढच्या वर्षी आम्ही अजून मेहनत करून 1 किंवा 2 नंबर प्रयत्न करू. एकंदरीत असं संघामध्ये काय झालं की थळ या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना थोडासा बॅकफूट वरती संघ होता. काही बदल झाले का संघामध्ये? एकंदरीत काय घडलं? जास्त काही बदल नाही झाला. माझी विकेट गेली मग सगळं संपलं. चला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज शुभम मांजरेकर साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक स्पोर्ट्स बायसिकल देऊन त्याचा आपण यथोचित मान सन्मान करतोय. बघा गेल्या 3 सामन्यामध्ये नाबाद राहिला आणि संघाला विजय मिळवून दिला, परंतु या सामन्यामध्ये तो लवकर बाद झाला आणि त्यामुळे संघ पराभूत झाला होता. शुभम मांजरेकर ठरतोय श्रीवर्धन तालुक्यातला हा खेळाडू ज्याने उत्कृष्ट फलंदाजी केली आणि या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजीचा किताब त्याला प्राप्त झाला. दर्शन ज्योतिप्रकाश पारकर यांच्याकडून चषक आणि सायकल या ठिकाणी देऊ केलेली आहेत. अभिनंदन शुभम मांजरेकर. आणि त्यानंतर तृतीय क्रमांक रोख रक्कम 25,555 रुपये ही या ठिकाणी नंदुशेठ मयेकर नागाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांनी गेली 5 टन ही स्पर्धा ज्यापासून सुरू झाली
हॅलो. या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक रोख रक्कम सन्मान्य नंदुशेठ मयेकर यांनी या ठिकाणी देऊ केलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय जे चषक आहे ते सन्माननीय संतोषजी किहीम ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य यांनी चषक दिलेला आहे. तर हे पारितोषिक देण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. आणि तृतीय क्रमांकाचा संघ राहतोय, अर्थात तृतीय क्रमांकाचा संघ आहे तो म्हणजेच भंडारी सुभेदार थल अभिषेक पेडणेकर यांच्या मालकीचा किहीम, माफ करा, भंडारी सुभेदार किहीम हा संघ ठरतोय तृतीय क्रमांकाचा मानकरी. या संघाचे संघमालक अभिषेक पेडणेकर आणि संघनायक आहे तो शुभम मांजरेकर. सर्व संघ या. चला, तृतीय क्रमांकाचा संघ. सर्व मान्यवर आपण उभं राहायचं आहे आणि हे पारितोषिक या ठिकाणी द्यायचं आहे. सर्व मान्यवर आहेत त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. रोख रक्कम 25,555 रुपये आणि हा मायनाक भंडारी चषक देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. तृतीय क्रमांकाचा संघ आहे भंडारी सुभेदार किहीम आणि त्या संघाचे मालक अभिषेक पेडणेकर, संघनायिका शुभम मांजरेकर आणि संपूर्ण संघ या ठिकाणी येतोय. अभिनंदन अभिषेक पेडणेकर. चला एकदा जोरदार टाळ्या आपण टीम संघासाठी देखील वाजवूया. अगदी या संघाने देखील पहिल्या दिवसामध्ये अंतिम दिवसामध्ये चांगला खेळ दाखवला. अभिषेक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली संघ, शुभम मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली संघ मैदानाच्या वरती उतरला आणि एक विशेष अशी कामगिरी करत असताना भंडारी सुभेदार किहीम हा संघ ठरतोय तृतीय क्रमांकाचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या किहीम या संघासाठी होऊन जाऊ द्या. भंडारी सुभेदार किहीम संघाचा विजय असो. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच भंडारी सुभेदार किहीम. त्यानंतर द्वितीय क्रमांक रोख रक्कम मंडळाच्या वतीने 50,555 रुपये आणि चषक सन्माननीय श्री संतोषजी किहीम ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य यांच्याकडून चषक या ठिकाणी दिला जाणार आहे. आणि या द्वितीय क्रमांकावरती समाधान मानावं लागतो. रनर ऑफ संघ आहे तो म्हणजे प्रिन्सी 11 पालघर. या संघाचे संघमालक आहेत योगेश किणी आणि संघनायक आहेत विकी ठाकूर. या पालघर संघ वेलकम. रनर ऑफ संघ राहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी राहतोय प्रिन्सी 11 पालघर हा संघ आज अलिबाग मध्ये दाखल झाला. एकदा या जोरदार टाळ्या संघासाठी होऊन जाऊ द्या मित्रांनो. शेवटपर्यंत झुंज देत राहिला. योगेश किणी यांनी सांगितलं की संघ बांधणी असावी तर अशी आमच्या संघासारखी प्रिन्सी 11 पालघर संघ ठरतोय द्वितीय क्रमांकाचा. या स्पर्धेतील मानकरी मायनाक भंडारी चषक 2026 आज अलिबाग मधून नेलं जाणार. थेट पालघर मध्ये सार्थ अभिमान आहे. सर्व संघांनी सर्व खेळाडूंनी चांगला खेळ दाखवला. संजय सर अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. या ठिकाणी रनर ऑफ संघ राहतोय प्रिन्सी 11 पालघर संघाचा विजय असो. अभिनंदन. या ठिकाणी योगेशजी किणी आणि विकी ठाकूर आणि त्याच्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये रनर ऑफ संघ राहतोय तो प्रिन्सी 11 पालघर संघ. अभिनंदन. चला आता वळूया सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेतील. या सर्व खेळाडू शुभेच्छा घेत असताना मॅन ऑफ द सिरीज आणि या पारितोषिकाचं खऱ्या अर्थानं दिलं जाईल ते म्हणजे वॉशिंग मशीन ही दिली जाते. कुमारी अशिरा अश्विन कुमार पाटील यांच्याकडून ही वॉशिंग मशीन दिली जाते आणि ती कोणाला द्यायची हा प्रश्न पडलाय. बघा सर्फ एक्सेल काय सांगतं, डाग लगने से कुछ अच्छा हो जाए तो डाग अच्छे असं सांगतं आणि ती मैदानाच्या वरती देण्यासाठी मान्यवरांना विनंती करतो. सर्व मान्यवरांना आशिरा आपण सुद्धा या. आशिरा आपण वरती यायचं आहे. आशिरा आणि त्याचबरोबर सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. आणि त्याचबरोबर या मॅच या मालिकावीरसाठी एक चषक दिला जातोय तो सुद्धा श्री दर्शन ज्योतिप्रकाश पारकर यांच्याकडून चषक आहे. दुहेरी पारितोषिक आहे. येस अशिरा अश्विन कुमार पाटील यांच्या शुभ हस्ते हिच्या शुभ हस्ते अगदी हे पारितोषिक दिलं जाईल.
कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? एनी गेसेस? बघा, फलंदाजी करताना गोलंदाजाची धुलाई केली म्हणून आपण त्याला वॉशिंग मशीन देतोय. अगदी वैयक्तिक तब्बल 110 धावा, गोलंदाजी करत असताना 9 विकेट खेळणारा थळ या संघाचा अनुज राऊत ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा प्रबळ दावेदार. अनुज राऊत नवगाव गावचा सुपुत्र, इथून मात्र घेऊन जाणार आहे मॅन ऑफ द सिरीजची ही वॉशिंग मशीन. आणि जशी धुलाई आज मैदानाच्या वरती केली आहे त्यापेक्षा जलद धुलाई वॉशिंग मशीन घरी करेल कपड्यांची, आणि ती करण्यासाठी आपण त्याला ही वॉशिंग मशीन आणि हे एक चांगलं चषक देऊन त्याचा यथोचित मान सन्मान करतो. अगदी ऑटोमॅटिक आहे, म्हणजे या धुलाई होणारच आहे. अर्थात अनुज, ही वॉशिंग मशीन तू कोणासाठी डेडिकेट करतोस? कारण ज्याची एक गरज आहे. आज घरामध्ये वॉशिंग मशीन असेलच, परंतु आज सुद्धा इथून वॉशिंग मशीन घेऊन तू जातोस. अनुज राऊत ठरतो या स्पर्धेचा मालिकावीराचा मानकरी. अनुज यायचा पुढे यायचंय. अनुज, Yes, आम्हाला सुद्धा अभिमान आहे. अनुजला सोडणार नाही. अनुज मान ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय. अगदी अनुज राऊत त्या समवेत त्याचा शॉर्ट इंटरव्ह्यू घेतला जाणार. अनुज, कसं वाटलं एकंदरीत सामने खेळत असताना? दुसऱ्या म्हणजे कालच्या दिवसामध्ये संघाने चांगली कामगिरी केली, परंतु संघ मालकांना आपल्यावरती विशेष कामगिरी दिली होती, विशेष जबाबदारी दिली होती, ती निभावत असताना काय म्हणशील एकंदरीत आपली कामगिरी कशी झाली आहे? सर्वप्रथम संघ मालकाचा धन्यवाद मानेन. ते कंटिन्युअस माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते. ते मला कॉल करून बोलायचे तू आणि करणला आयकॉन राहायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पहिल्या मॅचला माझा परफॉर्मन्स झाला नव्हता, तर मी बोललेलो मी थोडं पाठी खेळतो, पण आर्यन आणि करणने माझ्यावर भरोसा दाखवला. ते बोलले तोच ओपनिंग कर कंटिन्यू, आणि नंतर माझा परफॉर्मन्स होत गेला, तर त्यांचा पण मी धन्यवाद मानेन. सचिन सर, आपण सुद्धा वरती या. एक फोटो झाला पाहिजे तुमचा दोघांचा. संघ मालक वरती यायचं. अनुजच्या समोर संघ मालकाने मेहनत फार महत्वाचं आहे. संघ मालक अगदी कणखरपणे संघाच्या पाठीशी उभे असतात. चला, एकदा जोरदार टाळ्या संघ मालकांसाठी होऊन जाऊ द्या. सचिन कदम यांच्यासाठी, कांदेरी आरमार थळ या संघासाठी आपण पाहतोय या टाळ्या अनुज राऊत साठी झाल्या पाहिजेत. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अगदी एक नामवंत खेळाडू, नवगाव गावचा सुपुत्र अनुज राऊत. वॉशिंग मशीन कोणासाठी डेडिकेट करतोस? काय कोणासाठी असणार आहे? एक आवाज. मम्मीसाठी. मम्मी सपोर्ट करते. एकदा जोरदार टाळ्या अनुज राऊत साठी होऊन जाऊ द्या. अनुजने इथे गोलंदाजाला धुवला, आता मम्मी तिकडे अनुजचे जे लिपलेले कपडे आहेत, जे खराब झालेले कपडे धुवणार या वॉशिंग मशीन मध्ये. आणि मला वाटतं मम्मीला ही जर्सी धुवावी लागणार आहे पहिलीच या वॉशिंग मशीन मध्ये. अभिनंदन, अनुज राऊत ठरला या स्पर्धेतला मालिकावीराचा मानकरी. खूप खूप अभिनंदन. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या फलंदाजांनी, ज्याच्या गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली आणि या संघाला या स्पर्धेतला अजिंक्यपद मिळवून दिलं, तो अनुज राऊत ठरतोय या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा मानकरी. अभिनंदन अनुज राऊत. आणि त्यानंतर चॅम्पियन मायनाक भंडारी चषक. मायनाक भंडारी चषक या ठिकाणी फिरता चषक दिला जाईल आणि हे पारितोषिक अगदी गुपित आहे. रोख रक्कम जी दिली गेलेली आहे ती गुपित स्वरूपाची आहे. 1,05,555 रुपये हे या ठिकाणी प्राप्त झाले होते. आणि हा चषक सन्माननीय श्री संतोषजी कीर, किहीम ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य यांनी पुरस्कृत केलेला हा चषक आहे. आणि हे देण्यासाठी सर्व व्यासपीठ, सर्व मान्यवरांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते हे सर्व आपण द्यायचा. 1,05,555 रुपये. आणि त्याचबरोबर हा फिरता चषक देऊन या ठिकाणी सन्मानित करायचा आहे. चॅम्पियन संघ आहे आणि तो आहे खांदेरी आरमार थल. या खांदेरी आरमार थल सर्व संघ यायचे, संघ खेळाडू या. एक विनंती आहे आरमार थल संघाचे सर्व कॅप्टन आणि संघ मालक यांनी फक्त करण आपण आर्यन वरती या. आणि त्याचबरोबर आर्यन आपण वरती या. आर्यन आलेला आहे. आणि सचिन आणि त्यांचे व्यवस्थापक सुद्धा आहेत. या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरतोय मायनाक भंडारी चषक. ज्याने उंचावला असा चॅम्पियन संघ अर्थात आहे तो म्हणजेच खांदेरी आरमार थल संघ. या स्पर्धेला थल संघाने
हा खांदेरी किल्ला जिंकलेला आहे. या सर्व सुभेदारांनी खांदेरी किल्ला जिंकला, या आरमार उभारलं आणि हा खांदेरी किल्ला जिंकला आहे. खांदेरी आरमार संघाचा विजय असो. मायनाक भंडारी यांचा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय. भंडारी. एक मिनिट, फोटोशूटसाठी मला अध्यक्ष यावरती तुम्ही सर्व प्लेयर क्रिकेटर आपण इकडे खाली उभे राहा. पुन्हा एकदा आपल्याला उद्याच्या ज्या न्यूजसाठी आपल्याला फोटो द्यायचा आहे, पेपरच्या बातमीसाठी आपले फोटो पाहिजे. आपण अक्षय वरती या, अध्यक्ष यावरती या. भाटकरवाली या इकडे. नाही ते या इथे या. जरा असं लांब लांब उभे राहूया. या ताई या आपण सुद्धा या. आपण वरती यायचं आहे. आज अगदी अभिमानाचा दिवस आहे, कारण सचिनजी यांच्या संघाने फायनल पटकावलेली आहे. हा खांदेरी हा चषक या ठिकाणी जिंकलेला आहे. खांदेरी आरमार अर्थात हा चषक या ठिकाणी उंचावण्यासाठी आपण सुद्धा सहभागी व्हायचं आहे. अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी या संघाची झालेली आहे आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये अजिंक्य